आपण पाहतोय सीबी ट्रॉफी मॅचला सुरुवात, पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात होत असताना आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. कार्गो बुल्स या संघाने ही मॅच जिंकली, टॉस जिंकला कार्गो बुल्स संघाने आणि साई सिद्धी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर, डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतं. सामन्याची सुरुवात या निर्धाव चेंडूने होत असताना आघाडीची जोडी मैदानावरती निलेश जाधव आणि निमेश रेडकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू डॉट आलाय. संतोष शेट आवटी, आपणास विनंती असेल या व्यासपीठावरती. क्षेत्ररक्षण खराब होत आहे, डीप मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर चेंडू चौकार. पुढे सरकते, जिथे खातं खोलण्यात आलंय ते 4 धावेने. कार्गो बुल्सचा संघ जिथे आघाडीची जोडी मैदानावरती आहे आणि प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. ऑन साइडला स्लॉक स्वीप, अनदर वन्स अगेन चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना दॅट इज अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक स्ट्रोक, चौकार. दोषिक आहे फलंदाजी करणारा कार्गो बुल्सच्या संघासाठी. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली फटकेबाजी निलेश जाधवशी पाहायला मिळते. जाधवांचा मुलगा आज मात्र चांगली फटकेबाजी करतोय. ऑन साइडला लिलया षटकार चौकार तो धाडतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट केला, चेंडू मात्र अपीश खेळत असताना डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू बॅक टू बॅक. तिसऱ्या चेंडूवर तिसरा चौकार. तीन चौकार ठोकलेत निलेश जाधव. पहिला फलंदाज होता तो पंकज गाडगे. विक्रमादित्य ही स्पर्धा पाहायला मिळते. स्वतःचीच विक्रम मोडीच काढत असताना ही स्पर्धा पुढे जात असताना पाहायला मिळते. रोहितच्या गोलंदाजीवरती चढवले जाणारे प्रहार, आक्रमण निलेशची ही विस्फोटक अंदाजामध्ये खेळली जाणारी ही फटकेबाजी. ऑन साइडला केलेला हा फटका जिथे एक धाव देऊन जात असताना पाहायला मिळतोय. योगेश आहे डीप मध्ये लॉंग ऑनला, एक चांगलं प्रदर्शन होत असताना पाहायला मिळतंय. धाव संख्या 1 ने पुढे सरकत असताना धावा धाव फलकावरती 13 धावा धाव फलकावरती आहेत. जिथे धावसंख्येचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न साई सिद्धीचे मालक निलेश शेठ गोसावी साहेब यांच्याकडून प्रत्येक गडी बाद करण्यामागे 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा इनफिल्डला भेदत असताना ऍक्शन रिप्ले, अनदर वन सेकंड बिग हिट, निमेश रेडकरच्या बॅटमधून चौकार. तितकीशी यशस्वी ठरते का हेही पाहावं लागणार आहे. मॅन इन ब्ल्यू एक चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळतात. कार्गो बुल्स हा संघ
जिथे मैदानाच्या आतमध्ये आमचे फोटोग्राफर ही काहीशे क्षणचित्र कैद करत असताना पाहायला मिळतात. फोटो काढायला वेळ लागत नाही मित्रांनो, परंतु आपली इमेज बनवायला ना अनेक वर्षाचा कालखंड जातो. इमेज बनवणं तितकंसं सोपं नाही आहे आणि त्यासाठी आपली इमेज ही तितकीशी साफ सुथरी असायला हवी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतातोय. ओळेचा सुपरस्टार अभिजित मात्रे गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. ओळे गावाला बिलॉंग करतो आणि गेले अनेक वर्षाच्या कालखंडामध्ये अभिजित म्हात्रेची अचूक टप्प्याची गोलंदाजी आम्ही पाहिली आहे. अभिजित म्हात्रेला फार जवळून तुम्ही पाहिलात ना तर त्याच्या उजव्या हातावरती एक मोठासा टॅटू पाहायला मिळतो. मला विराट कोहलीची आठवण होते. विराट कोहलीच्या अंगावरती 11 टॅटू आहेत आणि त्यामधील आपण अभिजितच्या अंगावरती एक टॅटू पाहू शकतो. विराट कोहलीने जिथे मॅचमध्ये डेब्यू केली होती, आपल्या आईचं नाव, त्याचा लकी नंबर, साऱ्या गोष्टी त्याने आपल्या अंगावरती गुंडल्यात. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, जो डॉट येत असताना अभिजित म्हात्रेचा बोलवाला पाहायला मिळतोय. फलंदाजांवरती हावी करतोय. अगदी त्याच वेळेला उमेशजी भोईर आपण टॅटूचा उल्लेख करत असताना मला केविन पीटरसनची आठवण होते. केविन पीटरसनने आपल्या पाठीवरती एक मोठं जगाचं चित्र काढलं होतं, नकाशा काढला होता आणि जिथे जाऊन षटक ठोकलं ना तिथे एक रेड कलरने स्टार बनवला होता. मैदानाच्या आतमध्ये अभिजितच्या अंगावरती असणारा टॅटूची आठवण झाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरला, जिथे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येत असताना पाहायला मिळतोय. लॉफ्टेड काही काळ हवेमध्ये राहिलेला हा चेंडू ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाली. एक धाव जरुरी येते. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकेल. धाव फलकावरती धाव आहेत ते 18. 18 रन्स ऑन अ बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. जिथे नवदीप सैनीची आठवण होते. नवदीप सैनी एक नेटमध्ये बॉलिंग करणारा नवदीप सैनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येण्याआधी एक आपल्या उजव्या हातावरती टॅटू बनवलं होतं. गौतम गंभीरने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणलं आणि त्याचं ते चित्र, ते टॅटू ही अनेक वेळेला व्हायरल झाला होता. गोलंदाजी मार्कवरती अभिजित म्हात्रे पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावा 18. हा चेंडू इथे ओव्हर द इनफिल्ड जागा बनवली स्ट्रोकसाठी. चेंडूला मात्र सडत आलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषा पार. चौकार. तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, उपाध्यक्ष मुंबई रहिवासी संघ नेरूळ यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. काय फटका खेचलाय आज मात्र वीरेंद्र सहवागने, गुंडप्पा विश्वनाथनी जर का या फलंदाजाची फटकी जी पाहिली ना तर निमेश रेडकरला पाहून तेही अचंबित होतील. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर. अभिजित म्हात्रे ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्याची गोलंदाजी त्याची पाहायला मिळते आणि निश्चित मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच पंकज गाडगे या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देऊयात. गोलंदाज अभिचा हा चेंडू फटका फसलाय. चेंडू मात्र सरळ डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सणसणीत चौकार. मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा हिरो जो ठरला होता पंकज. एक धारदार बहारदार फटकेबाजी त्याची पाहायला मिळाली होती. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या. या षटकामध्ये अभिजित म्हात्रेने केवळ 9 धावा खर्च केल्या. एकंदरीत बनल्या 26. 13च्या सरासरीने 26 धावा धाव फलकावरती आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रदान करणार आहोत. पंकज याला हा पुरस्कार आपण देतोय. मागील मॅच मध्ये जो काही विजय प्रस्थापित करण्यात आला आणि त्या कारणास्तव त्या मॅचचा हिरो जो ठरला त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार यश स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक आणि ब्रँडेड टी शर्ट्स जी आपण देतोय आणि एक आकर्षक बॅट देऊन या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते.
पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं, गोलंदाजांवरती हावी ठरत असताना पाहायला मिळाले, जिथे पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धावा धाव फलकावरती येत असताना पाहायला मिळत आहेत. 26 रन्स ऑन अ बोर्ड, 26 धावा धाव फलकावरती आहेत. अभिजित म्हात्रेच्या टॅटूचा विचार करत असताना एक गोष्ट मला अजूनही आठवते. किशन, जिथे मात्र ईशान किशन जो आहे ना, आता सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स मधून खेळणार आहे, त्याच्या हातावरती, उजव्या हातावरती एक टॅटू आहे, ते साईबाबांचं आहे. आखू टप्प्याचा चेंडू पूल केला ऑन साइडला, परंतु क्षेत्ररक्षण अफलातून पाहायला मिळत आहे. हेमंत घरत यांच्या माध्यमातून झालेलं हे क्षेत्ररक्षण, दोन्हीही गाड्या एका रुळावर. थोडीशी चुकी झाली, परंतु कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला. धावा मिळाल्या या फटक्यावरती. त्या 2 संघाची धावसंख्या 2 ने पुढे, 23 धावा धाव फलकावरती आहेत. ईशान किशन म्हणतो, माझ्या ज्या मॅचेस आहेत ना, ते यांच्या भरोशावरती चालतात. अर्थात साईबाबांनीच त्याने जे काय टॅटू हातावरती काढलंय. सुदाम शेठ औटी साहेब आणि संतोष शेठ जाधव साहेब यांना आपण आमंत्रित करूया, ज्यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेला लाभलंय, या 7व्या पर्वासाठी लाभलंय. त्यांचंही हार्दिक स्वागत. आणि या व्यासपीठावरती आगतम स्वागतम सुस्वागतम. मैदानाच्या आतमध्ये जिथे एक धाव आली, स्वीपर कव्हरला केलेला फटका, 29 धावा धाव फलकावरती आहेत. 29 रन्स ऑन अ बोर्ड, 29 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 29 रन्स ऑन अ बोर्ड. निमेश आणि निलेश, अर्थात एन फॅक्टर आतापर्यंत प्रभावी राहिलाय, जिथे कार्गो बुल्स या संघाकडून खेळत असताना. हा चेंडू सरळ बॅटने केलाय, क्षेत्ररक्षक अभि चेंडूच्या खाली येतोय, टिपला झेल, संपलाय. निमेश रेडकरचा खेळ, खेळाडू क्रमांक पहिला बाद. अभिनय टिपला. आपल्याला सावली प्रेमाशी या सिनेमामधील काहीशा ओळ आठवणीस आल्या. अभिनय जो काय झेल टिपला ना, फलंदाज निमेशचा खेळ संपुष्टात आला. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट म्हणजे राजा, जो हुकला तो संपला. सावली प्रेमाशी सुनील गावस्करांचं तो सिनेमा आणि त्यांनी गायलेलं हे गीत, त्यामधील ही पहिली ओळ ना मला लगेचच आठवली. फलंदाज हुकला आणि लगेचच संपला. जिथे एक चांगला झेल टिपला अभिनय. रनिंग कॅचेस, तेही टुवर्ड लेफ्ट साईडला जात असताना पकडणं सोपं काम नाही आहे, परंतु ओळेचा ह्या सुपरस्टाराने अनेक गोष्टी ज्या आहेत ना, ज्या अवघड आहेत ना, त्या मी निश्चित करेन, आणि त्याही अवघड असतील ना, त्या मी करूनच दाखवेन, हे जर सातत्याने सांगितलंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हर्षल ठाकूरचा हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर आहे. पंच आमच्याकडे वळतात, गोलंदाजाला दंडित करण्यात येते. इट इज अ व्हाईट बॉल. पुन्हा एकदा चेंडू हर्षलला टाकावा लागेल हे जरूर सांगण्यात येत आहे. संघाची धावसंख्या एकाने पुढे, 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 30 रन्स ऑन अ बोर्ड, 30 धावा धाव फलकावरती आहेत. जिथे आघाडीला आलेला निलेश मैदानावरती अजूनही तळ ठोकून उभा आहे. मंगेश पदाले नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले आहेत. अनुभवाचा वापर करावा लागणार आहे. फलंदाजाला स्वतःशी घेऊन खेळावं लागेल. आखू टप्प्याचा चेंडू स्वतःवरती नाखुश असेल निलेश. हा चेंडू जो होता ना, कमी गतीने कमी उसळी घेणारा हा चेंडू ज्या पद्धतीने पाहायला मिळाला, गरकन गिरकी घेत असताना यष्टीरक्षकाच्या हाती जाऊन विसावला जातोय. यशांच्या पाठीमागे जिथे स्वतः संघाचा कर्णधार निलेश बोराडे पाहायला मिळतोय. एक चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतं. डॉक्समध्ये जितके चांगलं कामकाज करतात ना, तितकं चांगलं कामकाज, त्याहूनही अधिक सुंदर कामकाज मैदानावरती आल्यानंतर ते करत असताना पाहायला मिळतात. मैदानावरती आल्यानंतर आपण आपली उपयुक्तता संघासाठी किती आहे ना, ही दाखवायला हवी. गोलंदाज पुन्हा एकदा एक वेगळ्या ऍक्शनने टाकला गेलेला हा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. सक्सेसफुल ठरत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
च्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू गर्कन गिरकी घेतोय. अवांतरच्या स्वरूपामधून ही धाव येत असताना पाहायला मिळते. होऊ दे जरा उशीर, सोडतोस का धीर, रात संपता पहाट होईल पुन्हा. हे जरूर सांगत असताना निलेश मैदानावरती एक चांगलं क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न तो करतोय. अवांतर स्वरूपामधून ही धाव आली आहे. संघाची धावसंख्या 35. तिसरं षटक प्रगतीपथावरती. हर्ष ठाकूर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. एक वेगळी ऍक्शन आहे. मला सोहेल तन्वीरची आठवण होते, मला जसप्रीत बुमराची आठवण होते आणि त्या धाटणीची ही गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अचूक टप्प्या व्हेरिएशन आहे. कुतूहलाचा विषय राहिली आहे त्याची कल्पकता. खोलवा टप्प्याचा चेंडू स्टेट डाऊन ग्राउंड खेळलेला हा फटका अभि चेंडूवरती फार वेगाने येतोय. फेकी करण्यात येते. तद्वर एक धाव अर्जित करण्यात येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने पहिल्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 36 धावा धाव फलकावरती आहेत. कार्गो बुल्सचा संघ एक गडी तंबूच्या आचऱ्याला परतल्यानंतर एक विश्रांती घेऊया. डीजे कडून एक मधुर संगीत ऐकूया. कर्णधार पियुष फायटर संघाचा कर्णधार आणि शिवशंभो 11 संघाचा कर्णधार आणि मैदानावरती खेळत असणाऱ्या 2 संघाचे अतिरिक्त खेळाडू आमच्या व्यासपीठावरती आहेत. अर्थात अगदी थोड्याच वेळामध्ये बाय विडवला जाईल. त्यामध्ये एक नाव आपण एक गुलदस्त्यामधील चिठ्ठी जी आहे ती विजयी संघ अशी ठेवणार आहोत. 3 संघांचे कर्णधार. चला या वेळ जास्तीत जास्त खर्ची पाडला जाणार नाही यासाठी आपण हे उपाय करतोय. चिठ्ठी उडवली जाणार अर्थात ज्याला आपण बाय म्हणतो. कोणत्या संघाची मॅच कोणत्या संघाच्या विरोधात असेल यासाठी उडवला जाणारा बाय आणि त्यासाठी पियुष फायटर संघाचा कर्णधार. चला या त्वरित विनायक औटी गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. विनायकच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. विनायक औटी गोलंदाजी मार्कवरती. अतुल औटी जे फ्लाय स्लिप मध्ये पाहायला मिळत आहेत. गतवर्षी अतुलजी औटी यांच्या बॅट मधून धावा येत असताना त्यांच्या वडिलांचं झालेलं आगमन काहीशे किस्से आठवणीस येतात. औटी गोलंदाजी मार्कवरती येतोय. विनायक औटी याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. धाव फलकावरती धाव आहे 36. हा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक अभि पुन्हा एकदा चेंडूवरती येतोय. काय घडत असताना मैदानाच्या आतमध्ये रोहित काय कल्पकता, चित्याची चपळाई, हरणाचा वेग धारण केला या खेळाडूंनी. एक एक षटक दोघांनी टाकलंय परंतु संघाच्या प्रती आपली जी भावना आहे ना ती इथे प्रकट करायला हवी आणि ते दाखवत असताना पाहायला मिळतात हे दोन्ही खेळाडू. डीप मध्ये प्रोटेक्शन साठी उभे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो विनायक. विनायक औटीचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर परंतु हा चेंडू आला डॉट. हॅलो हॅलो. सुदाम शेठ औटी साहेब, संतोष शेठ जाधव साहेब, मचिंद्र शेठ थोरात साहेब यांच्या माध्यमातून अल्पोहार मिळाला. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत. सरळ बॅटने लोअर फुलटो चेंडू. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. एकेर धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. या विनायक औटीने आतापर्यंत काय केलं. अचूक टप्प्याची तो गोलंदाजी करतोय आणि फलंदाजांना जकडून ठेवलंय. धावा दिलेल्या नाही आहेत. ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे विनायकची एक वेगळी त्याची ऍक्शन आहे. जिथे आपण पाहिलं लतीश मलिंगासारखी तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. काहीशी केदार जाधव सारखी ही चेंडू त्याने आतापर्यंत टाकले. 3 धावा खर्च केल्यात त्या 2. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. खोलवा टप्प्याचा हा चेंडू वाईड यॉर्कर. रोहित फार वेगाने चेंडूवरती येतोय. केवळ आणि केवळ धाव मिळेल ती एक. काय गोलंदाजी केली आहे. फॅब्युलस लेंथ अँड लाईन्थने गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती केली जाणारी ही गोलंदाजी जी पाहायला मिळते. आपण अनेक वेळेला म्हणतो ना आपली जी दिशा आहे ना ती संघाची दशा ठरवत असते आणि तीच विनायक औटीशी ही गोलंदाजी अगदी अचूक टप्प्याची. खोलवा टप्प्याचा चेंडू सरळ बॅटने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. खेळाडू क्रमांक 2 बाद.
तुझ्यावर रुष्ण फुगणं कधी मला जमलंच नाही, कारण तुझ्या इतकं प्रेम मी दुसरं कोणावर केलंच नाही. दीपक ए डी 39वा धाव फलकावरती आहे. 39 रन्स ऑन अबाउट. 39वा धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 4 पदावरती आहे. विनायकचा गोलंदाजीचा बोलबाला आतापर्यंत पाहायला मिळाला. काय गोलंदाजी केली आहे. चेंज ऑफ पेस, उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर, सातत्य राखलं या गोलंदाजाने. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. निलेश स्ट्राईक एंड वरती आहे. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा. हा चेंडू फाटका फासला. एलिव्हेशन कमी. अभि चेंडूच्या खाली येत असताना कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. दुसऱ्या खेळाडूला तर 40 धावांची 40 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. चांगली गोलंदाजी साई सिद्धी 7 स्टार प्लॅटिनमने केली आहे. चला तिन्ही टीमचे कॅप्टन इकडे या. तिन्ही टीमचे कॅप्टन या. पार्थ 8787 ड्रॉ केला जातोय. ऐका दोन्ही टीमचा साई सिद्धी एक प्रतिनिधी पाठवा. साई सिद्धी एक प्रतिनिधी पाठवा. हा ऐका 4 चिठ्ठी आहेत. पहिल्या 2 ज्या येतील, म्हणजे पहिल्या 2 नाही, त्या दोघांच्या मॅच लागतील. परंतु विनरची चिठ्ठी ज्या 2 ग्रुपमध्ये असेल ती नंतरची मॅच होणार आहे. आणि उरलेले दोघे असतील त्यांची पहिली मॅच होईल आणि लगेच टॉस घ्यायचा आहे. या चिठ्ठी घ्या. थांबा. 2 पार्थ उचलणार, 2 पियुष उचलणार. नाही हा तू नको उचलू. हा बरोबर 2-2च आहे. 2-2च आहेत. हा बोला. खोला पार्थ 8787. पियुष आणि विनर टीमची मॅच होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. काय हा पार्थ 8787 आणि विनर टीमची आहे. थांबा. शिवशंभो आणि काय पियुष फायटर. चला लगेच टॉस होईल. चला म्हणजे तुला पियुषच पाहिजे होती का. चला पियुष फायटर्स आणि शिवशंभो ही मॅच होणार आहे. तर शिवशंभो आणि पियुष. चला हा पहिली तुमची शिवशंभो आणि पियुष फायटर. चला टॉस करण्यासाठी मान्यवरांचा काही सन्मानही आपण घेणार आहोत. आबासाहेब या. चला सन्मान घेऊयात मान्यवरांचा. आबासाहेब टॉस करून घ्यायचा आहे का. हा सत्कार घेऊयात. चला प्रवीण शेठ आवटी साई सिद्धीचे ओनर उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही हार्दिक स्वागत करू. विनंती असेल मंच करूया. प्रवीण शेठ आवटी विनंती असेल आपण रवीने सांगितल्याप्रमाणे स्टेजवर या. तर संतोष शेठ आवटी आमचे क्रिकेटचे चाहते मित्र उपस्थित राहतात, त्यांचं स्वागत. चला मान्यवरांचा सन्मान केला जातोय. सुदाम शेठ या. सुदाम शेठ आवटी यांचा सन्मान केला जातोय. तर सुदाम शेठ आवटी यांचा विशेष सन्मान. सुदाम शेठ आवटी यांचा या ठिकाणी आबासाहेब बोर सन्मानित करतील. क्रिकेटचे चाहते मच्छिंद्र शेठ थोरात आपण देखील आपलाही विशेष सन्मान केला जातोय. बक्षीस दाते म्हणून खूप मोठं कार्य आपल्या सर्वांचं देखील आहे. नेहमीच सहकार्य या क्रीडा स्पर्धेसाठी अल्पोपहार ज्या स्पर्धेच्या माध्यमातून आहे त्या अल्पोपहाराचं देखील मच्छिंद्र शेठ थोरात यांच्या माध्यमातून हा यांचा सन्मान आबासाहेब बोर या ठिकाणी करतील. तदनंतर संतोष शेठ जाधव द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देणारे बक्षीसदाते संतोष शेठ जाधव या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. जाधव साहेब आपलं या ठिकाणी आम्ही स्वागत मनपूर्वक करू. संतोष शेठ आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. राहुल शेठ कदम
पूर्वा फ्रेट्सचे सर्व औषध कदम यांचं या ठिकाणी आगमन होतंय. त्यांचाही आयोजन कमिटीच्या वतीने विशेष सन्मान केला जातोय. डॉग्स प्रीमियर लीग सीबी ट्रॉफीसाठी आपण उपस्थित झाल्याबद्दल आपला विशेष सन्मान. या क्रीडा स्पर्धेसाठी जर पाहिलं तर जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे, त्याच्यासाठी देखील एक चांगलं योगदान त्यांचं राहिलं आहे. टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन या. पियुष आणि शिवशंभो. चला टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? आलेत का कॅप्टन? कॅप्टन टॉससाठी या. आणि पंडितजी कुठे गेले? या पंडितजी या. बाळू कुरकुटे यांचाही एक विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. आपण या पंडितजी या. हेलो, धन्यवाद चंद्रकांत सेठे सर जी. तो इस समय ये मुकाबला दूसरी पड़ाव पर, दूसरी गेंद इस बार कट किया, गेंद जा रही है थर्ड मैन की दिशा में, गली की तरफ से निकलता हुआ 4 रन. DJ Jack 5 रन अभी तक लगातार 2 गेंदों के बाद 4 रन. बिल्कुल ही ये चौके के साथ रन बने हैं. चले अगली गेंद के लिए दाएं हाथ से. इस बार स्लॉट के ऊपर गेंद था, बिल्कुल ही आगे आकर फ्लैट किया, कोई मौका नहीं मिलेगा, सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन. संतोष शेठ जाधव या. संतोष शेठ जाधव टॉस करण्यासाठी यायचे. 5 ओव्हरची मॅच असेल. डीजे 5 ओव्हरची मॅच असेल. यानंतरच्या मॅचेस 5-5 ओव्हरच्या असतील. साई सिद्धि के मालक ऑनर 5-5 ओव्हर. 4 बॉलर सभी सर, उनके तरफ से प्रत्येक षटकार और चौका के ऊपर 500 रुपए का पुरस्कार. तो अभी तक 1 चौके और 1 छक्के लग चुके हैं. बिल्कुल ही बल्लेबाज नीलेश के खाते में. धुआंधार बल्लेबाजी यहां पर चलता हुआ, जीतने का लक्ष्य 40 रनों का. अगली गेंद फेंकने के लिए तैयार, लेकिन थोड़ा सा मुश्किल हवा की गति. 4 बॉलर आणि 5 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्यायची. 1 बॉलर 2 ओवर. इस बार इस गेंद को टैप किया है पॉइंट के क्षेत्र में. कवर से दिन रात फील्ड के 1 रन यहां पर आसानी से दौड़ लगाते हुए 1 रनों के साथ स्कोर पहुंचा. अब जाकर दोहरे अंक में 29 रन अभी भी बनाने होंगे इस मुकाबले को जीतने के लिए. इस समय मुकाबला चलता हुआ कार्गो बुल्स वर्सेस साई सिद्धि प्लेटिनियम. तर निर्णय लगेच कर. बॉलिंग इस बार अच्छी गेंद ब्लॉक होल से डाला गया. गेंद यॉर्कर लाइन की गेंद, ब्रह्मास्त्र का प्रयोग, और बिल्कुल ही इस गेंदों के ऊपर कोई रन नहीं, कोई मार्क्स नहीं. अभी भी स्कोर 11. प्रत्येक ओवर में 10 रन चाहिए, इस हिसाब से रन बनाने होंगे, परंतु यहां पर 11 रन अभी तक बन चुके. पहले ओवर प्रगति पर गेंदबाज संजय के द्वारा. इस बार आगे आकर गेंद को खेला, मिड ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में गेंद जा रही है. गेंद को फील्ड किया जाए, 1 रन आसानी से बनाते हुए 12 1 ओवर के समाप्ति के बाद 40 रनों का पीछा करता हुआ इस समय साई सिद्धि प्लेटिनियम के मालक नीलेश जी के द्वारा यहां पर अगर प्रत्येक 6 और छक्के के ऊपर सभी खिलाड़ियों के लिए 500 रुपए का पारितोषिक, यानी कि 500 रुपए का इनाम. बिल्कुल ही बेहतरीन यहां पे खिलाड़ियों को प्रोत्साहित करने के लिए उनके मालक के द्वारा. इस समय मैदानी अंपायर का काम करते सनी जगताप और रोशन कापने जी. थर्ड अंपायर का काम इस समय दीपक बोराडी जी, जो इस समय हमारे कमेंट्री बॉक्स में बिल्कुल ही तीसरे अंपायर का काम करते हुए. दूसरा ओवर फेंकने के लिए मंगेश फादाले, बिल्कुल ही एक बेहतरीन ऑलराउंडर साई सिद्धि प्लेटिनियम के लिए कप्तान का काम करते हुए. कप्तान स्वयं गेंदबाजी करने का भार अपने कंधों पर लेते हुए, और इस समय थोड़ी सी जरूर तब्दीली होगी क्षेत्र रक्षण में, क्योंकि पावर प्ले की जो समय था वो खत्म हो चुका है. तो अब बिल्कुल ही आप 5 खिलाड़ी को मैदान के 30 गज के बाहर रख सकते हैं, बाउंड्री लाइन के आसपास. 6 खिलाड़ी 30 गज के अंदर गेंदबाज को लगाते हुए चले मंगेश वादाले. पहली गेंद दूसरी ओवर की, ऑफ स्टंप्स के बाहर गेंद को पैट करने का प्रयास और सीधा फील्डर के पास पहुंचा, लेकिन 1 रन पॉइंट के क्षेत्र से मिला. यहां
इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 13 पर। उमेश भोईर सर जो इस समय पूरे स्कोरिंग के साथ लेखा जोखा के साथ पिछले साल का रिकॉर्ड भी उनके पास रखा हुआ है। कुल स्कोर अभी भी 14 रन। दूसरे ओवर प्रगति पर अच्छी गेंदबाजी अभी तक मंगेश के द्वारा। इस बार विकेट करने का प्रयास, सीधा गेंद था और बिल्कुल ही एलबीडब्ल्यू का अपील जोरदार और इसी के साथ सफलता। जन्मोजन्मीचा गो तुझा माझा प्यार यो तू राधा मी तुझा गो किसना जन्मोजन्मीचा गो तुझा माझा प्यार यो तू राधा मी तुझा गो किसना। तो बिल्कुल ही पहला सफलता यहां पर ब्रेक थ्रो करवाते हुए अपने टीम के लिए मंगेश कप्तान स्वयं हर्षल को आउट करते हुए एलबीडब्ल्यू। हर्षल ने 2 रन बनाए, 4 गेंदों का सामना किया। नीचे रहती हुई गेंद थी, घूमकर फ्लिक करने का प्रयास किए थे परंतु सफल नहीं हो पाए। पैड से आके टकराई थी, सीधा विकेट के सामने गेंद था और किसी तरह का कोई गलती नहीं अंपायर को, और उन्होंने बिल्कुल ही एलबीडब्ल्यू का अपील करते हुए उनको सकारा और एक सफलता दिलाया अपने टीम के लिए मंगेश भदाले। इस समय स्थिति कहा जा सकता है 14 एक खिलाड़ी के नुकसान पर। दूसरे ओवर प्रगति में जीतने के लिए 40 रनों का जरूरत, दरकार, आवश्यकता। फिर से उसी तरह की गेंद, स्लो आर्म गेंद, थोड़ा सा विविधता की तरह, बहुत ही बढ़िया गेंद टप्पा खाई और सीधा लहराता हुआ विकेट कीपर के हाथों में आई थी। बल्लेबाज तैयार, इस समय नए बल्लेबाज योगेश। योगेश पाटिल एक बेहतरीन बल्लेबाज अपनी टीम के लिए। पहले गेंद का सामना किया, अच्छी गेंद थी, घुटने पर टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछलती हुई लहराता हुआ विकेट कीपर के हाथों में आई थी। किस तरह का कोई गुंजाइश नहीं था रन लेने का, अभी भी स्कोर सुरक्षित 14। चले मंगेश भदाले एक बार फिर, इस बार फुल टॉस लेग स्टंप्स के ऊपर, लेकिन इस बार थोड़ा सा आगे आकर खेलने का प्रयास किए, सफल नहीं हो पाए। गेंद थी विकेट के आसपास ही, जब तक फील्ड करते तब तक 1 रन लेने का मौका था। इस 1 रनों के साथ बल्ले से आकर हल्के हाथों से टकराई थी और 1 रन, इस 1 रनों के साथ स्कोर पहुंचा अब जाकर 15 पर। ऑन ड्राइव करने का प्रयास किए थे योगेश ने, हड़बड़ाते हुए 1 रन यहां पर चुराते हुए। अभी भी 25 रनों की आवश्यकता। इस बार ये गेंद अच्छी गेंद, थोड़ा सा परिवर्तन के तौर पर डाला गया गेंद था, तेज गति से आई थी पिछले गेंद के हिसाब से देखा जाए, और इसी के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर के बाद 15 एक खिलाड़ी के नुकसान पर। दीजिए तो निश्चित ही हम रोचक का तरफ बढ़ता हुआ यह मुकाबला। 12 गेंदे और 25 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए। साई सिद्धि प्लेटिनियम को बिल्कुल इस मुकाबले में रोकना होगा। कार्गो वुल्फ के लिए 12 गेंदे 25 रन, 12.5 रन प्रति ओवर आपको बनाने होंगे और बिल्कुल ही एक अच्छा सा मौका हो सकता है यहां गेंदबाज के लिए। इस ओवर में खास बात रहेगी गेंदबाजी का, क्षेत्र रक्षण का और बल्लेबाजी का, यानी कि तीनों प्रारूप में आपको इस ओवर में बहुत ही ज्यादा निर्भर होना होता है, क्योंकि ये लास्ट सेकंड ओवर है। इसके बाद बचेंगे 6 गेंदे। 12 गेंदों में 25 रन, 25 रन 12 गेंदे, 12 चेंडू 25 धावांचं गरज। इस मुकाबले को जीतने के लिए गेंदबाजी में इस समय लाया जा रहा है गेंदबाज निमेश रेडकर के, बिल्कुल ही एक अच्छे गेंदबाज हैं। निमेश के लिए बैकवर्ड पॉइंट को थोड़ा सा डीप किया जा रहा है, डीप बाउंड्री लाइन पर रखा जा रहा है। कवर और एक्स्ट्रा कवर के बीच में मैं कहूंगा थोड़ा सा ऊपर रखा जा रहा है, ऑफ साइड में। दाएं हाथ के बल्लेबाज के लिए लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ,
एक डीप मिड विकेट और एक शॉर्ट फाइन लेग तैयार। निमिष की पहली गेंद, इसको ऑन ड्राइव किया है मिड विकेट के क्षेत्र में। गेंद को फील्ड किया जा रहा है फील्डर के द्वारा, मंगेश के द्वारा, और तब तक एक रन लेने का मौका, थोड़ा सा मिसफील्ड हुई और आंखों ही आंखों में 2 रन लेने का प्रयास। देखना होगा, अंपायर का इशारा नहीं आया है, खतरा हो सकता है, और बिल्कुल ही तीसरे अंपायर के तरफ इशारा, तीसरे अंपायर के तरफ। और अब थोड़ा सा जरूर कुछ क्षणों के लिए खेल रुका रहेगा, क्योंकि यहां पे एक नजदीकी मामला है, बहुत ही नजदीकी मामला है। सीबी ट्रॉफी 2022 में इस समय यह रनआउट का चांस है या नहीं, यह देखना बहुत ही जरूरी होगा। तीसरे अंपायर का काम करते हुए दीपक बोराडे जी। तो बिल्कुल ही नट आउट का इशारा, ग्रीन सिग्नल यहां पर मिली है, और बहुत ही बेहतर बाल बचे थे, बल्ला रखा था और ठीक 1 सेकंड के बाद गेंद आई थी हाथों में, तो ऐसा लगा कि शायद कुछ हो सकता था, परंतु यहां पर बल्लेबाज की तरफ मुड़ता हुआ थर्ड अंपायर दीपक बोराडे जी, जिन्होंने सिग्नल दिखाया, ग्रीन सिग्नल। और अब 1 रन यहां पर और बनता हुआ, यानी एक्स्ट्रा। कुल स्कोर बना है 17। अभी भी 23 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए बचे हुए गेंदों में। इस बार ऑफ स्टंप्स के ऊपर गेंद था, आगे आकर खेलने का प्रयास, यॉर्कर के ऊपर क्लीन बॉल होकर मैदान से बाहर। अगं सुषमा, तुझे डोल्याला शोभते चष्मा। जोरदार गति से गेंद निकली, टप्पा खाने के बाद विकेटकीपर के हाथों में बगैर किसी रन के डॉट गेंद, लंबे कद के बल्लेबाज के लिए टप्पा खाने के बाद करीबन उछलती हुई विकेटकीपर के ठीक हाथ में रोहित पाटिल इस समय बल्लेबाज करते हुए बल्लेबाजी सामना करेंगे। निमिष की इस गेंद का देखना होगा, हवा में गेंद है, उसके नीचे खिलाड़ी खुद और स्वयं कप्तान के रूप में कैच किया, और बिल्कुल ही यहां पे थोड़ा सा मुश्किल कार्गो वुल्स के लिए। साई सिद्धि प्लेटिनियम वर्सेस कार्गो बुल्स के बीच मुकाबला, सफलता मिला, बड़ा सफलता मिला। रोहित पाटिल मैदान से बाहर, नए बल्लेबाज अभिजीत मैन थ्रो बॉल, बिल्कुल ही बेहतरीन ऑलराउंडर अपने टीम के लिए। अभिजीत महात्रे मैन थ्रो बॉल बराबर बेहतरीन एक ऑलराउंडर, अपने जमाने से क्रिकेट खेलते आ चुके, बहुत ही ज्यादा अनुभव है, और उनके ऊपर दारोमदार होगा इस समय इस मुकाबले को जीतने के लिए, अपने टीम ऑनर को खुश करने के लिए, अपनी टीम को खुश करने के लिए। चले निमिष एक बार फिर, इस बार ये गेंद बॉलर के ऊपर से खेला, स्लॉट पे गेंद थी, आगे आकर सीधा बल्ला से 1 रन जरूर मिलेगा, और इस 1 रनों के साथ अब जाकर स्कोर पहुंचा है 18 पर। इस ओवर में अभी भी 1 गेंद से 7 गेंदों में जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता, 7 गेंदे 22 रन, लक्ष्य बहुत ही दूर, विकेट करना होगा, चौके लगाने होंगे, छक्के लगाने होंगे, जज्बा दिखाना होगा,
और कोशिश तो करनी ही होगी, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है, हम सभी जानते हैं। निमिष की ये गेंद इस बार लेग स्टंप्स को छोड़ता हुआ और बिल्कुल ही वाइड का इशारा, एक रन यहां पर मिलता हुआ। किसी तरह रन बनते जा रहे हैं, एक एक दो दो रन जैसे जैसे बनते जाएंगे, जैसे गेंदबाज गलती करेंगे उसका जरूर फायदा मिलेगा बल्लेबाजी टीम को। 21 रन अभी भी चाहिए 7 गेंदों में। इस गेंदों के ऊपर अगर एक बिग हिट मिलता है, बहुत ही बड़ा लगा छक्का या चौका, तो थोड़ा सा रन नीचे आएंगे पावदान से। इस बार फिर से खेलने का प्रयास है और देखना होगा यहां पर क्या हुआ, लेकिन किसी तरह का कोई गुंजाइश नहीं था। यहां दोनों ही बल्लेबाज शायद छोड़ बदलने के क्रम में या बात करने के लिए आ रहे थे। रन आउट करने का प्रयास किया था विकेट कीपर। ओवर की समाप्ति हुई, 3 ओवर के बाद स्कोर अभी भी 19 रन। छह गेंदों में 21 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए, और जो जीतेंगे बिल्कुल ही सेमीफाइनल का टिकट उनका कट चुका है। और देखना होगा 3 सेमीफाइनल्स चले चुके हैं और इस बार एक टीम अभी भी बाकी, जो इस दोनों में से। अब 6 गेंदों में 21 रन, जब से छोटा प्रारूप का क्रिकेट चालू हुआ है, चाहे वो 2020 गली क्रिकेट हो या छोटा क्रिकेट हो, तब से 6 गेंदों में 36, 35, 37, 40 रन भी बन जाते हैं। ऐसा होता है, लेकिन ऐसा समय था जब 6 गेंदों में 7 रन 8 रन बनाना भी मुश्किल हुआ करता था। परंतु जब से फटाफट क्रिकेट आए हैं, तब से 6 गेंदों में 21 तो क्या 31 रन भी बन जाते हैं। यही है फटाफट क्रिकेट का कहानी। बिल्कुल छह गेंदों में जीतने का लक्ष्य अब 21 रन, कुल स्कोर 40। कभी कभी ऐसा होता है, कभी कभी नाव पे गाड़ी, कभी कभी गाड़ी पे नाव, और बिल्कुल इस समय क्या होगा नहीं होगा दोनों टीमों के लिए। परंतु थोड़ा सा पलड़ा झुका हुआ इस समय साई सिद्धि प्लेटिनियम की तरफ, क्योंकि यहां से एक आक्रामकता भरा पारी, ये पारी अगर कोई अच्छा खेल दे तो फिर कमाल हो जाएगी। इस समय पहली गेंद पर 1 रन मिलता हुआ, अब 5 गेंदे और 20 रनों की जरूरत। जिस बल्लेबाज ने इस 20 रन को बनाएंगे, बिल्कुल ही 2022 की सीबी ट्रॉफी में छा जाएंगे, चाहे वो कितना बड़ा भी बल्लेबाज हो या छोटा बल्लेबाज हो। अगर ये 5 गेंदों में आज 20 रन जो बना के इस टीम को जीत दिलाएंगे, वो पूरे सीरीज में, मैं कहूंगा पूरे सीबी ट्रॉफी में उनकी नाम चलती रहेगी। कल भले ही 50 कोई मारा हो या 60 मार दे, उससे कुछ मतलब नहीं रहेगा, सबको ढांक देंगे ये 20 रन। 5 गेंदों में 20 रनों की जरूरत। गेंद आ रही है हमारी टीक कमेंट्री बॉक्स के सामने, चौका। रन 16 रन, 4 गेंदे, कुछ भी हो सकता है, कहीं भी हो सकता है, कैसे भी हो सकता है, क्योंकि यह है क्रिकेट। जब तक अंतिम गेंदे नहीं फेंके जाते तब तक कहना बहुत ही मुश्किल होती है, क्योंकि मगरमच्छ के पास शिकार होता है, परंतु जब तक वो पकड़ नहीं लेते ना अपने दांतों तले, तब तक वो शिकार को छोड़ते नहीं है। और बिल्कुल ही उसी तरह यहां शिकार करना होगा ये दोनों ही बल्लेबाजों को। यहां 4 गेंदे और 16 रनों की आवश्यकता। चौका लगा था इस समय थॉटमैन और गली के बीच से बाहरी एज लेता हुआ। गेंदबाज तैयार, बल्लेबाज तैयार। अभिजीत, अभिजीत के लिए ये गेंद इस बार फिर से कट किया, लेकिन वहां पर बहुत ही अच्छे अपाट, बहुत ही अच्छा प्रयास, जिसके कारण ये मैं कहूंगा चौका को रोका गया और 2 रनों में परिवर्तन की गई। और बिल्कुल ही अब थोड़ा सा मुकाबला रोचकता की तरफ बढ़ता हुआ। बहुत ही बेहतरीन ड्राइव लगाया था, बैकवर्ड पॉइंट पे खड़े थे खिलाड़ी और 30 गज के आसपास उन्होंने गेंद की गति को कम किया। अगर ये गेंदें हाथ में नहीं लगती तो चौका हो सकता था। फिर से एक बार अगली गेंद, शॉर्ट ऑफ लेन गेंद, बहुत ही अच्छा ड्राइव नहीं कहा जा सकता क्योंकि टाइमिंग उतनी अच्छी नहीं, फिर भी मिला छक्का।
आक्रामक का तरफ 2 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। अगर एक छक्का लग जाए या एक चौका लग जाए फिर क्या मजा आ जाएगा। अभिजीत जब तक है स्ट्राइक लाइन पे, कहना बहुत ही आसान नहीं होगा। अभिजीत अभी तक 4 गेंदों में 12 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं, 1 छक्के और 1 चौके। पिछला छक्का लगा था लेकिन ऐसा लगा कि शायद गेंद बाउंड्री लाइन के अंदर रह जाएगा, लेकिन हवा की गति उनको लेके गया 6 रनों में, यानी कि किस्मत बदला ये हवा ने। अब तैयार 2 गेंदे 8 रन, 8 रन 2 गेंदे, गेंदबाज तैयार। और इस बार अच्छी गेंद या नहीं, सो देखना होगा। वाइड का इशारा मिला यहां रोशन का अपने सर के द्वारा, बिल्कुल ही एक और रन। गेंद को निकाला है लेकिन वहां पर खिलाड़ी दूर में खड़े हैं। 1 रन तो लेंगे, दूसरे रन के लिए भी दौड़ लगाएंगे। देखना होगा 2 रन पूरा कर पाते या नहीं। 2 रन आसानी से पूरा होगा। अब बिल्कुल ही 1 गेंदों के ऊपर 5 रन बनाने होंगे। अंतिम गेंदों के ऊपर 5 रनों की जरूरत, यानी मारना होगा छक्का। अगर मैच टाई होता है तो फिर होगा सुपर ओवर। ये एक बहुत ही बड़ा मुकाबला इस क्वार्टर फाइनल में। अगर मुकाबला टाई होती है तो सुपर ओवर होंगे, यानी चौका लगा तो सुपर ओवर, छक्का लगा तो कोई ओवर नहीं, क्लीन जीत। और इसी के साथ हिट विकेट हो चुके हैं, आउट। और इसी के साथ जीत मिली साई सिद्धी प्लॅटिनियम को। अभिनंदन दोनों टीमों को। दोन्ही टीम खूप चांगल्या खेळलेल्या आहेत। मी विनंती असेल साई सिद्धी 7 स्टार प्लॅटिनियम साठी एकदा जोरदार टाळ्या। काय लढली ही टीम, हारून देखील जिंकणाऱ्यांपेक्षा त्यांची चर्चा होईल। केवळ 39 धावांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना थांबवलं होतं। अतुल शेठ या वर्षीचा देखील आपल्या टीमचा परफॉर्मन्स खूप चांगला होता। अभिजीत काय लढलायस, हार जीत होत राहते परंतु जबरदस्त कामगिरी 7 स्टार प्लॅटिनियम साई सिद्धी संघाची देखील या ठिकाणी झाली आहे। अभिनंदन कार्गो बुल्स, आपण सेमीफायनल मध्ये दाखल झाल्याबद्दल। अफाट आईशा मैदानी तू येशू वेळोवेळी डाव तुझा येता